स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे निकाल वरवर पाहता छोटे वाटू शकतात, पण अनुभवी राजकीय विश्लेषक सांगतात खरी दिशा इथेच दिसते. कोल्हापूर, सांगली, लातूर आणि मुंबईमध्ये काँग्रेसची समाधानकारक कामगिरी आणि त्यानंतर 17 फेब्रुवारीला पुण्यात होणारी राज्यस्तरीय बैठक ही फक्त रुटीन मीटिंग आहे की काँग्रेसच्या नव्या राजकीय ब्ल्यूप्रिंटची सुरुवात? नमस्कार, मी सुमलेश आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र संवाद. स्थानिक निवडणूक निकालाकडे फक्त आकडे म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची कामगिरी म्हणजे पारंपरिक सामाजिक आणि राजकीय जाळे अजून जिवंत असल्याचा स्पष्ट संकेत आहे. कोल्हापूरमध्ये सतेज पाटील आणि सांगलीमध्ये विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली मिळालेला प्रतिसाद दाखवतो की ग्रासरूट लीडरशिप अधिक प्रभावी होत आहे. लातूरमध्ये काँग्रेसने सायलेंट रिबिल्डिंग सुरू केल्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईमधील यशाचा अर्थ अधिक मोठा आहे. लातूर आणि मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीबरोबर झालेली युती ही सामाजिक आणि राजकीय समीकरणाची एक नवीन सुरुवात आहे, असे काही राजकीय विश्लेषक सांगतात. काही राजकीय विश्लेषकांच्या मते या यशामागे काही कारणे आहेत. पहिले म्हणजे काँग्रेसने लोकल अलायन्स आणि कॅन्डिडेट सिलेक्शनमध्ये केलेले मायक्रो मॅनेजमेंट. दुसरे म्हणजे महायुतीतील मतविभाजनाचा काँग्रेसला मिळालेला फायदा. याचाच अर्थ काँग्रेस फक्त सर्व्हाइव्ह करत नाही, तर स्ट्रॅटेजिक रिपोझिशनिंग करत आहे. 17 फेब्रुवारीची पुणे बैठक ही राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. पब्लिकली ही बैठक निकालांचा आढावा घेण्यासाठी असली तरी बिहाइंड द सीन काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यातील नेतृत्व संरचनेत काही महत्त्वाचे बदल, अपकमिंग इलेक्शनसाठी अग्रेसिव्ह कॅम्पेन ब्ल्यूप्रिंट, डिस्ट्रिक्ट वाईज परफॉर्मन्स ऑडिट आणि न्यू जनरेशन लीडर्सना प्रॉमिनन्स. जर हे घडले तर काँग्रेस डिफेन्सिव्ह मोडमधून ऑफेन्सिव्ह मोडमध्ये जाऊ शकते. या निकालामुळे ऑपोजिशन स्पेसमध्ये काँग्रेसचा इन्फ्लुएन्स वाढू शकतो. अलायन्स पॉलिटिक्समध्ये निगोशिएशन लिव्हरेज वाढू शकते. त्यामुळे सत्ताधारी पक्षांसाठी हा ग्रासरूट वॉर्निंग सिग्नल आहे. पण राजकारणात मोमेंटम टिकवणे सर्वात कठीण असते. त्यामुळे पुढील काही महिन्यामध्ये काँग्रेसची स्ट्रॅटेजी आणि एक्झिक्युशन निर्णायक ठरणार आहेत. राजकारणात काही बदल अचानक होत नाहीत, ते शांतपणे तयार होत असतात. स्थानिक निवडणुकांचे निकाल आणि पुण्यातील बैठक हे कदाचित महाराष्ट्राच्या पुढील राजकीय अध्यायाची सुरुवात असू शकते. तुमच्या मते काँग्रेसचा हा कमबॅक आहे की फक्त शॉर्ट टर्म ॲडव्हान्टेज? कमेंटमध्ये जरूर लिहा आणि महाराष्ट्र संवादला सबस्क्राईब करा, कारण इथेच मिळते राजकारणाची खरी इनसाइड स्टोरी. धन्यवाद.